श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगत होती. महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला जगदंबेचं महात्म्य सांगत असताना जन्मेजयाने विचारलं, महाराज, कुले कस्य समुत्पन्ना क्षत्रिया हैहयाश्च ते ब्रह्महत्यामनादृत्य निजघ्नुर्भार्गवांश्च ये वैरस्य कारणं तेषां किं मे ब्रूहि पितामह निमित्तेन विना क्रोधं कथं कुर्वन्ति सत्तमाः. महाराज, ज्या हैहय नावाच्या क्षत्रियांनी ब्रह्महत्येच्या पापाची तमा न बाळगता भार्गवांचे हत्याकांड केले, ते कोणत्या वंशातले होते? पितामह, चांगल्या वंशातील कुलीन लोक तर असं काहीही करत नाही. काहीतरी विशेष कारण असल्याशिवाय ते रागवत सुद्धा नाही. तेव्हा मला त्यांच्या क्रोधाचं कारण सांगा. पुरोहितांबरोबर वैर कशामुळे त्यांचं उत्पन्न झालं? मला तरी असं वाटतं की ते कारण साधन असेल, नाहीतर उगीच्या उगीचच पूज्य व्यक्तींना निरापराधी असताना कोण का बरं मारील? महाराज, अहो, क्षत्रियांची कितीही जरी ताकद असली, कितीही जरी क्षत्रिय बलिष्ठ असले, तर पापाची त्यांनी भीती बाळगू नये का? अहो, असले कृत्य तसेच काही मोठे कारण असल्याशिवाय क्षत्रिय करणार नाही. तेव्हा माझा संशय दूर करा. सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना म्हणतीये, इति पृष्टस्तदातेन राज्ञा सत्यवती सुतः उवाच परमप्रीत कथां संस्मृत्य चेतसा. ऋषी म्हणाले, मुनींनो, जन्मेजयाचा तो तर्कसंगत प्रश्न ऐकून सत्यवती पुत्र महर्षी व्यास यांना त्याचं फार कौतुक वाटलं. महर्षी व्यासांनी स्मरणपूर्वक तो वृत्तांत सांगायला सुरुवात केली. महर्षी व्यास म्हणाले, राजा, शृणु परीक्षिते वार्तान् क्षत्रियाणां पुरातनीं आश्चर्यकारिणीं सम्यग् विदितांच पुरा मया. राजन, कार्तवीर्येति नाम्याभूद् हैहयः पृथ्वीपतिः सहस्रबाहुर्बलवान् अर्जुनो धर्मतत्परः दत्तात्रेयस्तशिष्योऽभूदवतारो हरेरिव. राजा, ऐक. फार पूर्वी हैहय यांच्या कुळात एक बलवान, धार्मिक आणि 1000 बाहू असलेला कार्तवीर्यार्जुन नावाचा एक राजा होऊन गेला. तो हरीचा अवतार अशा दत्तात्रेय महर्षींचा शिष्य होता. परमशक्तीचा आणि परमभक्तीचा होता. तो जगदंबेचा उपासक सुद्धा होता. तो भृगुवंशीय ब्राह्मणांचा यजमान होता. त्याला यज्ञयाग करण्यासाठी ब्राह्मणांनी अनेक वेळा सहकार्य केलं. त्याला यज्ञयागाची फार आवड होती. अनेक यज्ञ करून त्याने भार्गव ब्राह्मणांना अलोट संपत्ती दान केली. त्यामुळे ते ब्राह्मण फार श्रीमंत झाले. घोडे, रत्न, दक्षिणा, वस्त्र, अलंकार अशा प्रकारची विपुल संपत्ती त्यांच्याजवळ जमा झाली. त्यानंतर असं झालं की कार्तवीर्यार्जुनाचा अंत झाल्यानंतर कालगतीप्रमाणे हैहय लोकांच्या वैभवाला उतरती कळा लागली. त्यावेळी द्रव्याची अत्यंतिक गरज उत्पन्न होऊ लागली. त्यांना द्रव्य कमी पडायला लागलं, उत्पन्न कमी पडायला लागलं. म्हणून हैहय गणांनी
भार्गव ब्राह्मणांपाशी जाऊन नम्रतेने काही धन आम्हाला द्या अशी विनंती केली. पण ते सगळेच्या सगळे लोभी असल्याने त्यांना अशी शंका आली की कदाचित हे क्षत्रिय बळजबरीने धन हिसकावून घेतील, म्हणून त्यांनी बरंचसं धन जमिनीत पुरून ठेवलं, इतर काही लोकांकडे नेऊन ठेवलं. तरीसुद्धा क्षत्रियांची भीती वाटत असल्यामुळे हे सगळेच्या सगळे विप्र घरदार सोडून गावापासून दूर डोंगराळ प्रदेशात जाऊन राहिले. ब्राह्मणांनी नकार दिला होता, तरीही अन्य काही व्यवस्था न झाल्यामुळे हय एक वार विनंती करून पाहावी यासाठी विप्रांजवळ गेले. तिथे जाऊन पाहता तर काय, सगळेच्या सगळे ब्राह्मण घरदार सोडून निघून गेलेले होते. तेव्हा त्यांनी धनासाठी जिकडे तिकडे जमीन उकरण्यास आरंभ केला. त्यात त्यांना पुरून ठेवलेली भरपूर संपत्ती सापडली. मग त्यांनी सगळेच घरं फोडले, सगळेच घरं खोदले. तेव्हा मग ब्राह्मण रडत भेकत त्यांना शरण आले. पण धनाच्या लोभाने ब्राह्मणांनी जो खोटेपणा केला होता त्याचा राग मनात खदखदत असल्यामुळे हयहयांनी त्या सगळ्यांना ठार मारले. नंतर ते सर्व ब्राह्मणांचा शोध घेत निघाले आणि त्यांना शोधून शोधून मारू लागले. त्यांच्या तडाख्यातून तरुण, वृद्ध, स्त्रिया, बालकं, गर्भवती कुणी म्हणता कुणी एक सुद्धा वाचलं नाही. स्त्रियांच्या दुःखाला तर पारावर उरला नाही. त्यावेळेला इतर क्षेत्रवासी मुनींनी त्या कृत्याचा निषेध केला. ते म्हणाले, अरे तुम्ही क्षत्रिय असूनही भार्गवांच्या स्त्रियांचे गर्भ मारीत आहात. ही अत्यंत अयोग्य आणि नीच अशी करणीय, अतिघोर अशा दुष्कृत्याचे किंवा सत्कृत्याचे फळ याच जन्मी भोगावे लागते हे तुम्हाला ठाऊक नाही आहे का? तेव्हा त्या चिडलेल्या हयहयांनी मुनींना उत्तर दिलं, तुम्ही सगळे साधू असल्या कारणाने तुम्हाला पापाची कल्पना नसेल, ही गोष्ट स्वाभाविक आहे. पण हे भार्गव फार कपटी आहेत. हां, या भार्गवांनी आमच्या पूर्वजांना फसवून एखाद्या चोराप्रमाणे धन लुटलंय. हे फसवेत, ढोंगी आहे आणि बगळ्याप्रमाणे धार्मिक दिसत आहेत खरं, पण आम्हाला धनाची गरज पडल्यानंतर आम्ही यांना सवाईने परतफेड करण्याचे कबूल करूनही धनाची नम्रपणे याचना केली असतानाही यांनी धन दिलं नाही. उलट आपले यजमान फार अडचणीत आहे हे दिसत असूनही आमच्याजवळ धन न देता आम्हाला धन नाही असं सांगून जमिनीमध्ये धन लपवून गेले. खरं तर हे कार्तवीर्यार्जुनांमुळेच तर धनवान बनलेत. मग यांनी ते धन का लपवलं? बरं, यांनी स्वतः कधीच यज्ञ केले नाही, दानधर्म केला नाही. खरं तर ब्राह्मणांनी धनाचा साठा न करता विधीनुसार दान उपभोग घ्यावा हेच योग्य आहे. अहो, द्रव्य गाठीला असेल तर द्रव्ये चौरभयं प्रोक्तं तथा राजभयं द्विजाः, वह्नेर्भयं महाघोरं तथा धूर्तभयं महत्. सांगा ना, अहो धन जर सोबत असेल तर चोराची भीती, राजाची भीती, अगदीच धूर्त लोकांची सुद्धा भीती. आणि द्रव्याचा स्वभाव धर्मच तो आहे. धन जो पाळील त्यालाही सोडून ते जातं आणि पुन्हा मरतेवेळी ते इथेच सोडून जावं लागतं. जर कुणा एखाद्याने मरणापूर्वी काही योग याग साधण्यासाठी धनाचा विनियोग केला तर निदान त्याला सद्गती तरी मिळते. परंतु तसं जर न करील तर त्याला अधोगती ठेवलेलीच आहे. आम्ही सवाईने परतफेड करण्याचे मान्य करूनही या लोभी पुरोहितांनी धन दिलं नाही. धनाच्या 3 गती आहेत ना, दानं भोगस्तथा नाशो धनस्य गतिरिदृशी, दान भोगौ कृतीनांच नाशः पापात्मनां किल. वामन पंडितांनी फार सुंदर श्लोक लिहिला आहे. द्रव्यासहे गमन मार्ग यथावकाश, की दान भोग अथवा तिसरा विनाश. जो कुणी पुण्यवान असतो तो दान देऊन भोगून खर्च करतो,
पण जो दानही देत नाही आणि स्वतःही भोगत नाही, अशा कंजूष माणसाची संपत्ती राजसत्ता हिसकावून घेते आणि शेवटी तो दुःखी होतो. याच कारणामुळे जरी हे गुरु असले तरी नीच आणि कपटी आहेत असं जाणून यांना मारणार आहोत. पण तुम्ही तर महात्मे आहात, म्हणून ही वस्तुस्थिती ध्यानात घ्या आणि आमच्यावर रागवू नका, अशा प्रकारे ते हयहय वंशीय त्या मुनींना प्रार्थना करत होते. राजा, इत्युक्त्वा हेतुमद्वाक्यं तानाश्वास्य मुनीनथ विचेरुश्च विचिन्वाना भृगुदारानने कषाः. अशा शब्दात त्या हयहयांनी ऋषींना विनंती केली. मग पुन्हा ते स्त्रियांना शोधू लागले. भार्गवांच्या स्त्रिया भयभीत होऊन कशाबशा जीव वाचवून लपत छपत हिमालयात पळून गेल्या. अशा प्रकारे त्या द्रव्यलोभी आणि कपटी भार्गव ब्राह्मणांचा संतापलेल्या पापी हयहयांनी संहार चालूच ठेवला. राजा, पूर्वीच्या शहाण्या लोकांनी सांगून ठेवलंय की मनुष्याच्या शरीरामध्ये लोभ हा भयावह शत्रू आहे. लोभ एव मनुष्याणां देहसंस्थो महारिपुः सर्व दुःखाकरः प्रोक्तो दुःखदः प्राणनाशकः सर्व पापस्य मूलं हि सर्वदा तृष्णयान्वितः विरोधकृत्विवर्णानां सर्वार्त्रे कारणं तथा. राजा, लोभ तोच दुःखदायक, प्राण घेणारा, सर्व पापांचं मूळ, नेहमी वखवखलेल्या आणि तिन्ही वर्णांना दुःख देणारा आहे. या लोभापोटीच माणूस धर्म, कुलाचार सोडून देतो. एवढंच नाही तर या लोभाने काय होतं? गुरुं मित्रं तथा भार्यां पुत्रंच भगिनीं तथा मातरं भ्रातरं हन्ति पितरं बांधवं तथा. हा लोभ आई, बाप, भाऊ, गुरु, मित्र, बहीण, मुलं, बाळ यांचाही घात करण्यास मागे पुढे पाहत नाही. तो जे करू नये ते करतो, करून घेतो. क्रोध, काम आणि अहंकार यांच्यापेक्षाही तो बलवान आहे. प्राण जाण्याची वेळ असली, अगदी प्राण जाण्याच्या वेळेला सुद्धा लोभ सुटत नाही. तुझेच पूर्वज कौरव आणि पांडव हे सदाचारी, धर्माचे ज्ञान असतानाही केवळ लोभामुळे नाश पावले. भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण, भीम, श्रीकृष्ण, धर्म, अर्जुन हे सगळेच्या सगळे आपापसात लढले आणि वंशच्छेद त्यांनी केला. त्याचं कारण लोभ. भीष्मासह सगळे कौरव आणि पांडव कुटुंबियांसह लढून गेले. तेव्हा लोभी माणूस काय करणार नाही? हयहयांनी सुद्धा भार्गवांच्या बाबतीत तसंच करून त्यांचा समूळ उच्छेद करण्यासाठी प्रयत्न केला. घटना पुढे काय घडली आणि काय झालं ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.